कसे आहात सगळेजण? आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल, खूप खूप आनंदी असाल. तर आज उपवासाचा शेवटचा दिवस आहे आणि आज मी एक स्पेशल रेसिपी ट्राय करणार आहे. स्पेशल म्हणजे माझ्या मम्मीची फेवरेट रेसिपी आणि ती म्हटली की तू पण एकदा ट्राय करून बघ. तर म्हटलं चला आज तेच करूया. आजचा कलर आहे गुलाबी आणि गुलाबी कलरची साडीच माझ्याकडे नाहीये आणि या माझ्याकडे नाहीये, त्यामुळे ही कुर्ती घातली. ही अशी पण मी घातलीच नव्हती, तर म्हटलं चला आज हिलाच घालूया. रेसिपी शेअर करण्याआधी बऱ्याच जणी मला विचारत होत्या तू जे जिओ फायबर घेतले ते कसं आहे, कसं चालते, तर ते पण मी तुम्हाला दाखवते. तर इथे ठेवलाय आम्ही त्या जिओ फायबरचा बॉक्स आणि वरचा पडदा आमचा लावायचा राहिलाय अजून दसऱ्यामध्ये काढलेला. तर तो बॉक्स आलाय आणि त्यासोबत एक सेट टॉप बॉक्स असतो ना आपला टीव्हीसाठी, तशा पद्धतीचा सेट टॉप बॉक्स सेपरेट त्याच्यासोबत आलाय. हा जो आमचा टीव्ही आहे ना, हा टीव्ही मला लग्नात दिलेला टीव्ही आणि आम्हाला असा प्रश्न पडला होता की टीव्ही तर आपला जुना आहे आणि मग ते चालणार नाही. एक मिनिट, टीव्ही खूप जुना आहे, स्मार्ट टीव्ही बहुतेक अँड्रॉइड टीव्ही आहे, तर म्हटलं नेटवरती चालणार नाही. कारण बऱ्याच जणांचं मी पाहिलं होतं की टीव्ही जिओ फायबर वरती चालतो, सगळे म्हणजे सेपरेट रिचार्ज मारावा लागत नाही. त्यासाठी म्हटलं होतं टीव्ही चालला तर बरं झालं. आम्ही ऍक्च्युली घेतलंय याच्यासाठी की मला व्हिडिओ अपलोड करावे लागतात आणि त्यासाठी रेंज येत नाही, त्यासाठीच घेतलंय. पण म्हटलं टीव्ही चालला तर चांगला होईल. पण हा जो जुन्या पद्धतीचा अँड्रॉइड टीव्ही आहे ना, तो सुद्धा त्याच्यासोबत चालू झालाय. युट्यूब सगळ्या गोष्टी चालतात आणि सगळे जे चॅनल आहेत ना ते सगळे त्याच्यासोबत चालतात. 1100 रुपयाला आम्ही ते किट घेतलंय आणि 2 महिने फ्री येणार आहे त्याच्यावरती. आणि त्यानंतर 700 रुपयाचा दर महिन्याला रिचार्ज असणार. त्यामध्ये बहुतेक 1000 GB दर महिन्याला येत आहे. आपल्या मोबाईलला आणि टीव्हीला बहुतेक ते खूप जास्त होते. 1000 GB म्हणजे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे म्हटलं घेऊनच टाकूया. असं पण आपण रिचार्ज 300 रुपयाचा टाकतो मोबाईलला, म्हटलं आपण कमीचा 200 रुपयाचा मोबाईलला रिचार्ज टाकला आणि ह्याच हे केलं तर होऊन जात आहे. तर असं आहे ते जिओ फायबर. भरपूर छान रेंज येते आणि चांगलं आहे कुणाला घ्यायचं असेल तर. तर चला आता आपल्या रेसिपीला लागूया. आजची ही जी आपली रेसिपी आहे ना, ही सुद्धा भगरीच्या पिठापासूनच बनणार आहे. तर भरपूर पीठ आम्ही दळून ठेवतो, त्यामुळे 9 दिवस काही टेन्शन नसतं. याच्याच वेगवेगळ्या रेसिपी बनवून खायला येतात. तर माझ्या ज्या सासूबाई आहेत ना, त्या आज दुसऱ्या नंदेकडे गेल्यात. इथे जवळच माझे एक नंदबाई राहतात, त्यांच्याकडे त्या गेल्यात. त्यामुळे हे खाण्यासाठी आम्ही दोघंच आहे, मी आणि आहो. आप्पांचा तर काही उपवास नसतो, आमच्या दोघांचा उपवास आहे, तर दोघांसाठीच मी बनवतेय. भगरीचं पीठ घेतलंय, इथे बटाटे घेतलेत उकडलेले आणि मिरची कुटली आहे. तर हा उकडलेला बटाटा आहे ना, तो आपल्याला स्मॅश करून याच्यामध्ये घालायचा आहे. 2 बटाटे मी यामध्ये घालते. आता भरपूर उकडलेत बटाटे, त्यामुळे हाताने जरी केलं ना तर लगेच होऊन जाणार आहे ते. आजच घरातली सगळी साफसफाई करून घेतली, कारण उद्या नैवेद्य आहे. प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळ्या पद्धती असतात. आता आमच्याकडे सांगितलंय, तुमच्या इकडे कसं आहे माहिती नाही, पण उद्या जो पुरणपोळीचा नैवेद्य असतो तो देवीला दाखवला जाणार आहे आणि उद्या आपले उपवास सुटणार आहे. तर त्यामुळे आज सगळी स्वच्छता करून घेतली आहे. एक मिनिट, मीठ कुठे ठेवलं? मीठ, शेंगदाण्याचा कूट. या ज्या गोष्टी आहेत ना, मला हिरव्या मिरचीच्याच बऱ्या वाटतात. आमच्या आहोंना लाल तिखट टाकून आवडतं, पण मला हिरव्या मिरचीचं आवडतं. तर हिरवीच मिरची घालते आज मी. मीठ घातलं ह्याच्यात. आम्ही ना लहान होतो त्यावेळेस एवढा भोंडला करायचो, म्हणजे प्रत्येक वर्षी 9 दिवस भोंडला असायचा. प्रत्येकाने वेगवेगळ्या गोष्टी बनवून न्यायच्या, ओळखायला लावायच्या. आणि आज ना आमच्या इथे भोंडला आहे. दररोज आम्ही गरबा खेळण्यासाठी जातो, दांडिया गरबा खेळतो. पण आज म्हटलं आपण पण भोंडला घेऊया. इकडे नाही कोणी भोंडला घेत, त्यामुळे कोणाची गाणी पाठ नाही येत. आणि सगळ्यांना जर गाणी येत असेल ना तर मग ते छान वाटतं. पण आता बहुतेक आम्हाला ते साऊंड वरती लावावं लागेल गाणी, आणि असा आमचा भोंडला होईल. तर यामध्ये घालायचं आता शेंगदाण्याचं कूट. याच गोष्टी असतात, कुठलेही उपवासाचे पदार्थ बनवायचे म्हटलं तर याच सगळ्या गोष्टी टाकाव्या लागतात. तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट. हा, मी काय म्हणत होते, आज आमचा भोंडला आहे संध्याकाळी. आता सगळ्यांनी वेगवेगळा खाऊ बनवून आणायचा असं म्हणत होते, पण सगळ्या बायकांचे तो उपवास असणार आहेत.
आता उपवासाचे काय काय पदार्थ बनवून नेणार आणि निघून एवढ्या सगळ्यांना वाटणं पण शक्य नाहीये, त्यामुळे म्हटलं सगळ्यांनी मिळून आपण एकच काहीतरी आणूया. तर मला वाटतंय की मी वेगळं काहीतरी घेऊन जाईल. तर संध्याकाळी आहे आमचा भोंडला आणि ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. सगळ्या गोष्टी तर घालून झाल्यात, आता फक्त हाताने त्याचं पीठ मळून घेते. थोडं थोडं पाणी घालून ना घट्ट असं पीठ याचं मळून घेते. याचे आपल्याला बनवायचे थालीपीठ. तर त्यासाठीच शेंगदाण्याचं कूट राहिला वाटतं टाकायचा, नाही टाकलंय. आत्ताच्या आत्ता लगेच गोष्टी विसरून जाते मी, माझ्या ना खरंच लक्षातच राहत नाही काही. तर मला वाटतंय हे पीठ मळून आपण 10 ते 15 मिनिटं तसंच ठेवायला पाहिजे, त्यानंतर करायला पाहिजे, म्हणजे पीठ पण चांगलं भिजेल ते. पीठ आपलं आता तयार झालंय. 10 मिनिटं याला असंच ठेवते आणि त्यानंतर मी बनवते. तर अभि गेलाय आता शाळेत. एवढा दमवतो ना, मोबाईल बघायची पण त्याला खूप सवय लागली आहे, पण युट्यूब पण आता व्यवस्थित चालतंय टीव्हीला, त्यामुळे त्याला मी तेच आता म्हणते की मोबाईल अजिबात तू घ्यायचा नाही, टीव्हीवरती युट्यूब बघ. रेंजचा थोडासा प्रॉब्लेम होतोय की काय होतंय, म्हणजे अजून आम्हाला पण ते एवढं सगळं माहिती नाहीये. मधूनच एखाद्या वेळेस युट्यूब चालू होतंय, एखाद्या वेळेस ते चालूच होत नाहीये, तर कशामुळे होतंय काय माहिती. पण ज्यावेळेस चालू होते ना तो टीव्हीवरतीच आता बघतोय, मोबाईल जास्त वापरत नाही. तर हा फायदा झालाय ते जिओ फायबर घेतलेला. तर आत्ताच माझ्या लक्षात आलं की कालच मला कुणीतरी एक रेसिपी शेअर केली होती आणि जे त्यांनी सांगितलेलं तेच हे पीठ तयार झालं. फक्त की ती मला म्हटली याची भजी बनव, पण जेवणाच्या टायमिंगला भजी वगैरे नको वाटतात ना, आपलं कमी तेलाचं जेवण थोडंसं बरं वाटतं आणि उपवास आहेत त्यात आपले. असे पण एक दिवस वडे बनवलेले मी, जास्त वेळा असे वडे पण नाही बनवले, एकदाच. हे मन्या काही गप्प बसत नाही आमचा. तर यांनी आलेत आता जेवण करायला. गरमागरम थालीपीठ वगैरे जे गोष्टी असतील ती गरमागरमच खायला चांगल्या वाटतात, त्याच्यामुळे म्हटलं आता गरमागरम बनवते आणि त्यांना खायला देते. याच्यासोबत मी वेगळं काही नाही बनवलं, दही आणि थालीपीठ हेच नियोजन आहे आज. आता त्यांना आवडतंय की नाही हे बघावं लागेल, कारण मी पण नाही कधी खाल्लं, पहिल्यांदाच ट्राय करते. मी बहुतेक सांगायचं विसरले होते, पण हिरवी मिरची, मीठ, शेंगदाण्याचं कूट आणि उकडलेला बटाटा, भगरीचं पीठ एवढ्याच गोष्टी घेऊन आपण हे थालीपीठ बनवलेलं आहे. इथे मी तूप ठेवलंय. आधी लोकांना वाटायचं तूप खाल्ल्याने वजन वाढेल, त्याच्यामुळे खात नव्हते, पण आता असं सांगतायत की तुपाने वजन वाढत नाही, त्यामुळे तुम्हाला डाएट जरी करायचं असेल तर तुपाचा वापर भरपूर करा. थोडस मी विचार करते भोंडल्यासाठी मी नायलॉनचा चिवडा आणेल, पण नायलॉन म्हटलं की लगेचच ओळखणार आहेत सगळेजण. आता काय काय आणावं हा प्रश्न पडलाय. यांनी गेले कुठे तर यांना सांगणार आहे मी आणायला. थोडे छोटे छोटे बनवते. थालीपीठ पण एवढं मोठं बघायला थोडस कसं तरी वाटतंय ते. त्या दिवशी मी जो ड्रेस बऱ्याच जणांनी ऑर्डर केला, मी दाखवलेला ग्रे कलरचा ड्रेस, एकदम भारी आहे. पण असे जे एकदम पातळ कापड रेयॉन आहे ना, याचे ड्रेस घेतले तर त्याच्याविषयी एक सांगते. उन्हात जर आपण वाळायला घातले ना असे ड्रेसेस, लगेचच त्याचा कलर जातोय, त्यामुळे हे सुकतं पण लगेच. त्यामुळे तुम्ही एकदा प्रेमाने सावलीत वाळत घाला, तो ड्रेस खूप छान आहे, पण उन्हात घातलं तर कलर उडेल, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आता हा तर मी काही धुतलेला नाहीये, त्यामुळे याची काही गॅरंटी नाही. आणि मला याची पण लिंक बऱ्याच जणी मागत होते की लिंक दे, पण या ड्रेसची जी लिंक आहे ती ओपन केली तर वेगळाच ड्रेस येतोय, त्यामुळे याची लिंक मी शेअर केली नाही तुमच्यासोबत.
मस्त दिसतंय तर थालीपीठासारखं दिसायला तर खूप भारी दिसतंय. आता काय करते, देवाला आधी नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर फराळ करून घेतो. तर आता वाजलेत रात्रीचे 8. जेवण वगैरे सगळं झालं. आज इतकं खाल्लंय ना, खूप हेवी झालं. सकाळी मी थालीपीठ बनवलं, दुपारी गेलो दुपारी वैशालताईंकडे गेलो, त्यांनी तर एवढे सगळे पदार्थ बनवलेले, ते झालं. आता संध्याकाळी दशम्या, राजगिऱ्याची भाजी, बटाट्याची भाजी, फुल जेवण झाले. आज आमचा भोंडलाय, म्हणजे दांडिया खेळताना, कारण की दांडिया खेळणं तर होणारच नाही आज माझ्याच्यानी. आज भोंडलाय त्यामुळे बरं वाटतंय. आता आवरायचंय आणि भोंडल्याला जायचंय. तुम्ही येणार आहे का ढामा? येणार आहे का भोंडल्याला? अय अय इकलं बघा ना आमच्याकडं. तुमच्या शाळेतला झाला का भोंडला? अभि नीट बोलायचं असतं, असं नाही करायचं असतं. चला, त्याचा तर काही बोलायचा मूड नाहीये. आज पिंक कलर आहे. पिंक कलरची दुपारी मी दुसरी साडी घातलेली, आता वेगळी घालावी म्हणतीये. काठपदर सांगितलीये पण घालायची इच्छा नाही, अशी मला सिंपल अशी साडी घालून जावं असं वाटतंय. आणि मला ना अन्नच झालं नाही काय. इथे तर जवळ काही मिळत नाही. भोंडल्याच्यासाठी जे काय म्हणतात त्याला, काय म्हणतात, नाही रे, भोंडल्यासाठी खिरापतच अन्न झालं नाहीये मला. आता आमच्या आहोंनी जर मला आणून दिली तर ठीक आहे, नाहीतर मग राहिलं, कारण इथनं 5-6 किलोमीटर लांब जावं लागणार खिरापत आणण्यासाठी. ती आणली तर मिळेल, नाहीतर आपलं असंच जायचं आपलं भोंडल्याला. खूप छान आज भोंडल्याचा कार्यक्रम झाला आणि आमच्या इथल्या ना सगळ्या बायका उत्साही आहेत. आता खूप जणांना प्रश्न पडतो की तू सारखंच माहेरी कशी जाते, तर माझं माहेर जवळच आहे आणि हा जो कार्यक्रम आहे तो सुद्धा माझ्या माहेरीच आहे, मम्मीच्या घराच्या जवळ. त्यामुळे माझं नेहमीच तिकडे जाणं येणं होतं, त्यामुळे तिकडच्या गोष्टी पण मी तुम्हाला दाखवते. पण आज तिथलं मी काहीच शूट केलेलं नाहीये. तर खूप छान आमचा भोंडल्याचा कार्यक्रम झालेला आहे. या ज्या काकू आहेत ना, या खूप मस्त मस्त ऍक्टिंग करत होत्या आणि थोडंसं कॉमेडी करणारं कोणतरी असलं तर कार्यक्रमांना मजा येते, नाहीतर मग सगळं बोरिंग वाटायला लागतं. तर हे गाणं एकदम उत्साहात सगळ्यांना खूप जास्त आवडलं होतं आणि खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी. आता माझी खिरापत ओळखा. माझी खिरापत आहे आंबट गोड तिखट आणि कवरनं सुरुवात होती. आंबट गोड तिखट असा पदार्थ काय असेल? काजू 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 नाही, करंजा नाही, खारी शेंगदाणे नाही, चकली, शंकरपाळी तिखट लागते का? नाही, आंबट गोड तिखट आहे. पाणीपुरी आंबट तिखट गोड पाणीपुरी. बरोबर. खिरापत काय आणते सांगा मी, की आज ह्या नवरात्रामध्ये 9 दिवस कुणीच खाली नाही ते प्रसादाला. पहिला सांगा ना आम्हाला. अक्षर नाही, 9 दिवस काय खाल्लं नाही ते सांगा मला. कुल्फी असते का कुठे? खाल्लं नाही ते प्रसादात काय होतं? बरोबर. मला वाटलेलं भोंडल्यासाठी कोणी इंटरेस्टेड नसेल, पण खूप छान आजचा कार्यक्रम झाला. नाही म्हटलं तरी मी खिरापतीसाठी केळीचे वेफर्स नेले होते. कृष्णाला तिथून सांगितलं आणि तो घेऊन आला. तर छान झाला कार्यक्रम. 11 वाजता आमचा कार्यक्रम झाला होता, पण आमचे यांनी नव्हते, त्याच्यामुळे यायला आता आम्हाला 12-12:30 वाजलेत. उद्या पुरणपोळीचा स्वयंपाक आहे, त्यामुळे उद्या पण लवकर उठावं लागणार आहे. त्यामुळे चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.